अलख निरंजन श्रोते हो, श्री नवनाथ कथासारच्या अध्याय 31व्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. श्रोते हो, या अध्यायामध्ये आपण भुजावंतीचा कांगावा, तसेच कृष्णगरास शासन काय होणार आहे, तसेच कृष्णगार संत कृपेने चौरंगीनाथ कसे झाले, तसेच चौरंगीनाथांची तपश्चर्या याविषयीची सर्व कथा आपण व्यवस्थित पाहणार आहोत. या अध्यायाचे नित्य श्रवण पठन केल्याने आपल्यावर जर कुणी शाबरी मंत्राचे वाईट प्रयोग केले तर त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. विकाराधीन झालेल्या भुजावंतीचा धिक्कारपूर्वक शब्दात निषेध करून कृष्णागार निघून गेला. श्रोते हो, मी मागील अध्यायात सांगितले आहे की हाच कृष्णागार म्हणजे चौरंगीनाथ आहे. त्यानंतर राजा शशांधर आता कोणते शासन देईल या भीतीने भुजावती जेव्हा आत्मघाताची भाषा करू लागली तेव्हा तिची असहाय अगणित अवस्था पाहून तिच्या खास विश्वासातल्या दासीने तिला सांगितले की महाराणी, जे घडणार होते ते विधिलिखित घडून गेले. आता त्या घटनेचा पश्चाताप करून काय साध्य होणार? त्यापेक्षा यातून निर्दोषपणे बाहेर पडण्यासाठी काही उपाय केला पाहिजे. त्यासाठी मी सांगते तसे करा. आज महाराज शिकार येऊन परत आले की त्यांना सामोरे जाऊ नका, झोपून राहा. नंतर राजेसाहेब तुमची चौकशी करतील तेव्हा रडून कांगावा करून मी सांगते तसे सांगा. अशा प्रकारे भुजावंतीला सर्व प्रकारे शिकवून तयार केले गेले. याप्रमाणे भुजावंतीने उत्तम नाटक केले. तिने खाणेपिणे टाकले, स्नान प्रसाधन केले नाही, केवळ झोपून राहिली. सायंकाळी राजा महालात राणीला भेटण्यासाठी आला, परंतु राणी स्वागताला सामोरे आली नाही. हे पाहून त्याबद्दल त्याने दासीकडे चौकशी केली. राणी नेहमीप्रमाणे पंचारती घेऊन स्वागताला का आली नाही? दासी म्हणाली, महाराणी दुःखी कष्टी आहेत, आपल्याच मंचकावर अश्रू ढाळत आहेत. हे ऐकताच राजा घाईघाईने राणीच्या महालात गेला. त्याने तिला प्रेमभावाने कुरवाळत उठवले. काय झाले म्हणून हळुवार शब्दात विचारले, परंतु राणीने उत्तर न देता हुंदके देत रडणे चालूच ठेवले. दासीने शिकविल्याप्रमाणे ती म्हणाली, माझे पातिव्रत्य धोक्यात आलेले आहे, त्यामुळे मला जिवंत राहावेसे वाटत नाही. माझ्याच महालात मी सुरक्षित नाही. माझ्या अब्रूवर केव्हा घाला पडेल सांगता येत नाही. हे ऐकताच राजा क्रोधित झाला व ताडकन उभा राहत म्हणाला, कोण आहे तो धटिंगन? नाव सांगत्या या क्षणी त्याला ठार करतो. राजाचा आवेश पाहून राणीला आनंद झाला, परंतु राजाला संशय येऊ नये म्हणून आणखी घाबरल्याचा आवानीत म्हणाली, कसे सांगू, तुमचा विश्वास बसेल की नाही, परंतु तुमच्यापासून सत्य लपवीत नाही. तुमचा लाडका पुत्र कृष्णागर तुम्ही शिकारीला गेलात हे जाणून अमंगळ हेतू मनात ठेवून घरात घुसला. माझ्या महालात येऊन मला धरण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, माझी इच्छा पूर्ण कर, आणि मला मंचकाकडे ओढत नेऊ लागला. मी कशी तरी त्याच्या हातून सुटका करून घेतली व दुसऱ्या महालाकडे धावत गेले. धावताना अडखळून पडले. मला मार लागला आहे. तो मनुष्य नसून पशु आहे. त्याला माझ्याशी त्याचे आईचे नाते आहे याचाही विसर पडला. मी त्याचा कटू शब्दात धिक्कार केला. तुम्हाला नाव सांगेल म्हटले तेव्हा कुठे भिवून निघून गेला. तुम्ही सतत माझ्याजवळ असू शकणार नाही, पुन्हा असाच प्रसंग घडणार नाही असे म्हणून मला मेलेले बरे, यातून सुटका होईल असे वाटते. भुजावंतीच्या शब्दागणिक राजाचा राग वाढत होता. त्याच्या डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडत होत्या. तो रागाच्या आवेशात बाहेर गेला. सेवकांना मोठ्याने ओरडून आज्ञा केली की कृष्णगराला पकडून त्याचे भर चौकात हातपाय तोडून टाका. राजाज्ञा म्हणून सेवकांनी कृष्णगराला पकडले, परंतु शिक्षेची अंमलबजावणी त्वरित केली नाही. मुद्दामच ती करण्यात उशीर केला. एखाद्या वेळी राजेसाहेब रागाच्या भरात बोलले असतील. राग शांत झाल्यावर त्यांना आपण घेतलेल्या शिक्षाच्या निर्णयाचा पश्चाताप तर पुढचा होणारा महाअनर्थ टळेल या अपेक्षेने ते वाट पाहू लागले. परंतु राजाच्या क्रोधाचा शिक्षेची अंमलबजावणी झालेली पाहिल्याशिवाय कमी होण्याची चिन्ह दिसेनात. शेवटी सेवकांचाही नाईलाज झाला. मनाला आवर घालून त्यांनी कृष्णागरास नगराच्या मुख्य चौकात आणले. तेथे त्याला सोन्याच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपायही बांधले. ही वार्ता नगरात पसरली. तेथे लोकांची गर्दी झाली. काही श्रेष्ठ नागरिकांनी वडीलधाऱ्या ज्येष्ठांनी राजाला भेटून कृष्णागराच्या शिक्षेच्या संबंधाने राजाचे मन पालटण्याचा प्रयत्न केला. समजून सांगितले, परंतु सारे प्रयत्न व्यर्थ झाले. सेवकांनी राजाज्ञेचे पालन केले. राजकुमाराचे हातपाय तोडले. त्याचे वार असह्य होऊन कृष्णागर मोठ्याने विवळत होता. तळमळत बेशुद्ध होऊन पडला. कृष्णागराच्या यातनांनी तडफडत असताना पाहून लोकांना अतिशय दुःख झाले. काही लोकांनी राजाला दोष दिला. काहींनी कृष्णागराकडून काही मोठा अपराध घडला असेल अशी चर्चा सुरू होती. परंतु कृष्णागराला दिलेली शिक्षा कठोर आहे म्हणून प्रत्येकजण हळहळत होता. कृष्णगर संत कृपेने चौरंगीनाथ कसा झालेला आहे श्रोते, याविषयीची आपण आता कथा पाहूया. या समयी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरता कौंडण्यपुरात आले होते. फिरत फिरत ते सहज एका चौकात आले. त्या ठिकाणी एवढी लोकांची गर्दी कशासाठी जमली आहे ते पाहण्यासाठी तेही गर्दीत घुसले. तेव्हा राजकुमार कृष्णागर अत्यंत विकल अवस्थेत तडफडत करीत पडलेला त्यांनी पाहिला. त्यांचे हृदय दयेने भरून आले. त्यांनी याबद्दल लोकांकडे चौकशी केली, परंतु कोणालाच खरा प्रकार माहीत नव्हता. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी अंतर्दृष्टीने मनात पाहिले तेव्हा त्यांना सत्य परिस्थितीचे ज्ञान झाले. शशांकर राजाने पत्नीच्या नाटकाला बळी पडून
केवळ तिच्या सांगण्यावरून राजू पुत्र कृष्णागराला दोषी ठरवून अशी कठोर शिक्षा दिली, ही सर्व हकीकत त्यांनी गोरक्षाला सांगितली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, गुरुजी, चौरंगीची अवस्था पाहून राजकुमार कृष्णगराचे नाव त्यांना माहीत नव्हते. त्याला विकलांग अवस्थेत चौरंगावर पाहिले म्हणून त्यांनी त्याचे नाव चौरंगीनाथ ठेवले. पुढे गोरक्ष म्हणाला, चौरंगी निर्दोष असताना त्याला असे कठोर शासन दिले म्हणून अन्यायाबद्दल राजाला काहीतरी शासन करावे असे वाटणे तुम्हाला साहजिक असले तरी सध्या योग्य वेळ नाही. प्रथम आपण राजाचे मन वळवून त्याला राजाकडून मागून घेऊ, नंतर त्याला नाथपंथाची पूर्ण दीक्षा देऊ. त्याला सनात करून तो सर्व विद्यामध्ये पारंगत सामर्थ्यवान झाला की त्याच्याच हातून त्या श्रीलंकपट राजाला व त्या व्याभिचारी भुजावंतीला योग्य ते शासन घडवू. मच्छिंद्राला गोरक्षाचा प्रस्ताव मान्य झाला. मग दोघेही राजवाड्यात गेले. राजाला कळताच तो स्वतः स्वागतासाठी सामोरा आला. दोघांच्याही चरणावर मस्तक ठेवून उत्तम आदरातिथ्य पूजन केले. त्यांना येण्याचा हेतू विचारला. काय आज्ञा म्हणून हात जोडून उभा राहिला. मच्छिंद्रनाथाने म्हणाले, राजा, आज आम्ही तुझ्या नगरीत एका चौकात हातपाय तोडलेल्या अवस्थेत एका युवकाला पाहिले. तो तुझा अपराधी आम्हाला द्यावा एवढीच विनंती आहे. शशांकर राजा म्हणाला, नाथ महाराज, हे काय भलतेच मागत आहात. त्याचा तुम्हाला काय उपयोग. त्याला हातपाय नाहीत, तो स्वतःचे व्यवहार करू शकत नाही, तो तुमची काय सेवा करणार. तुम्हालाच त्याची चाकरी करावी लागेल. राजाची बोलणी मध्येच तोडून मच्छिंद्रनाथ वरच्या आवाजात धमकीच्या स्वरात म्हणाले, तुला काय करायचे आहे. आम्हाला तो देणार का नाही एवढेच सांग. आम्हाला त्याचा काही उपयोग होईल की नाही याची चिंता तुला कशाला. राजा तसा चाणाक्ष होता. कृष्णागर त्याला दृष्टीसमोर नकोच होता. तो दृष्टीआड होणे त्याच्या हिताचे होते. त्यानिमित्ताने प्रजेच्या नजरेसमोरूनही तो दूर होईल. त्याचे विस्मरण होईल व प्रजेचा आपल्यावरील राग ही नाहीसा होईल. म्हणून त्यांच्या म्हणण्यास त्याने त्वरित संमती दिली. श्रोत्यो, आता आपण पाहणार आहोत चौरंगी नाथाची तपस्साधना. त्यानंतर राजाने होकार देताच मच्छिंद्र व गोरक्ष तडक चौरंगीपाशी आले. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील चौरंगीला उचलले, आपल्या शिबिरात नेले. तेथे नेऊन त्याचे हातपाय जेथले तेथे जुळविले. त्यांना पट्ट्या बांधल्या. त्याच्या जखमांवर औषधी लेप लावले. तेथे त्याने चौरंगीचे हातपाय पूर्वीप्रमाणे करणे सहज शक्य होते. परंतु त्यांना पुढे त्याच्याकडून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा असल्यामुळे त्यांनी तसे केले नाही. तेथे ती रात्र मुक्काम करून पहाटे चौरंगीला खांद्यावर घेऊन त्यांनी कौंडिन्यपूर सोडले व पुढचा मार्ग क्रमित त्यांचा प्रवास सुरू झाला. काही दिवसांनी ते बद्रिकाश्रमास आले. त्यांनी तेथे शिवाचे दर्शन घेतले. चौरंगीला तेथेच ठेवून ते दोघे गुरुशिष्य निबिड अरण्यात गेले. तेथे गुहा शोधली. दोघेही आत शिरले. गोरक्षाने त्या गुहेत उंच स्थानी एक मोठी दगडी शिळा स्थापन केली. आत्मसामर्थ्याने अंधार केला व त्या ठिकाणी ते चौरंगीला घेऊन आले. त्यावेळी गुहेच्या बाहेर एका झाडाखाली मच्छिंद्र आणि गोरक्ष बसले. चौरंगीला नाथपंथाची दीक्षा द्यायची किंवा नाही यावर दोघांनी विचार विनिमय केला आणि तपश्चर्या पाहूनच दीक्षा द्यावी असा निर्णय घेतला. मच्छिंद्राने चौरंगीला त्याची तपश्चर्या करण्याची मानसिक तयारी आहे का म्हणून विचारले. चौरंगी म्हणाला, गुरु महाराज, तुम्ही सांगाल तेच मी करील, कारण तुम्हीच माझे हितकर्ते आहात. तुमच्याशिवाय माझी कोणीच नाही. परंतु तुम्हाला माझी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही कोठेही असताल तरी माझ्यावर कृपा करून लक्ष असू द्या, एवढेच मागणे आहे. त्याचे विनयपूर्वक भाषण आज्ञाधारक वृत्ती पाहून दोघांना आनंद झाला. मग त्या दोघांनी चौरंगीला गुहेत नेहून ठेवले. त्याला उंचावर अधांतरी ठेवलेली शिळा दाखवली. म्हणाले, तू या आता शिळेवर दृष्टी ठेवून तपश्चर्या करायची आहे. तुझी नजर शिळेवरून थोडी जरी दुसरीकडे वळली तर ती शिळा तुझ्या अंगावर पडणार आणि तू निराकरण प्राणाला मुकशील. म्हणून सतत सावध राहा आणि आपले हित साधून घे. आम्ही दिलेल्या मंत्राचा नित्य जप करीत राहा. आम्ही तुझ्या खाण्याची व्यवस्था करून जातो. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या सूचना देऊन खाण्यासाठी विविध प्रकारची फळे ठेवली. आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत येऊ. तुझ्यावर आमचे लक्ष आहे. तू चिंता करू नकोस असे म्हणून मच्छिंद्र व गोरक्षनाथ गुहेच्या बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर एक शिळा बसविली. तिचे द्वार बंद केले. त्यानंतर गोरक्षनाथांनी चामुंडेचे स्मरण केले. त्या क्षणी चामुंडा प्रकट झाली. काय काम आहे ते सांगावे असे गोरक्षनाथास विचारले. गोरक्षनाथ म्हणाले, चौरंगीनाथांना गुहेत तपश्चर्येला बसवले आहे. तू त्याची रोज खाण्यापिण्याची काळजी घे. त्याच्यासमोर रोज ताजी रसदार फळे ठेवीत जा. शिळी फळे काढून टाकण्याचेही काम तुलाच करावे लागणार. या कामामध्ये दुर्लक्ष दिरंगाई होता कामा नाही. ही फळे खाऊनच तो जिवंत राहू शकेल. चामुंडेला सर्व प्रकारच्या सूचना देऊन ते दोघे गिरनार पर्वताकडे निघाले. इकडे नाथांच्या आज्ञेप्रमाणे चामुंडा रोज ताजी फळे आणून चौरंगीच्या समोर ठेवीत असे. परंतु चौरंगीचे त्याकडे अजिबात लक्ष नसे, कारण फळे उचलून खाण्यासाठी तू पुढे वाकावे लागणार आणि शिळेवरील दृष्टी विचलित होणार. या प्रयत्नात शिळा अंगावर पडली तर, म्हणून केवळ हवेतील प्राणवायू भक्षण करीत एकाग्रतेने शिळेवर दृष्टी ठेवून गुरुने दिलेल्या मंत्राचा जप करीत तपश्चर्या तो करू लागला. याचा परिणाम म्हणजे त्याचे शरीर कृश होऊन हाडाचा केवळ सापळा झाला आणि चौरंगीची आपोआप तपस्साधना सुरू झाली. श्रोते हो, याबरोबर इथे आपला अध्याय 31 संपत आहे.
पुढील अध्यायामध्ये आपण गिरनारवरील श्री गुरूंची भेट तसेच मच्छिंद्राचा परकाया प्रवेश याविषयीची सविस्तर कथा जाणून घेणार आहोत. तसेच आपण जर श्रोते हो चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज, आध्यात्मिक व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. अलख निरंजन.